नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर जेवढा ब्लाऊज दिसायला सोपा असतो ना, त्यामागं खूप कष्ट असतं. तर ह्याच ब्लाऊजचं बघा, ही ब्लाऊजचं गळारुंदी तुम्ही पाहू शकताय किती मोठी आलेली आहे. म्हणजे कस्टमरला जेवढे पाहिजे त्याच्या डबलच याची गळारुंदी आलेली आहे. आणि एवढी कशी आता आपण कमी करणार, कुठं कशी कमी करणार नाही का? हा खूप मोठा आपल्या पुढे टास्क असतोय, म्हणजे प्रत्येक टेलरांपुढे. आणि ही बाहीची डिझाईन पण बघा किती जवळ दिली आहे. म्हणजे आता पूर्ण बॅकचं मेजरमेंट मांडलं तर हे बाहीमध्ये जाते आणि बाही सुद्धा बसत नाही, म्हणजे 9ची सुद्धा बाही इथं बसत नाहीये. तर हाच सगळ्यात मोठा टास्क असतोय बघा. आता एवढी गळारुंदी कमी करायची आणि हे बसवायचं. प्लस म्हणजे ह्यामध्ये ना इतका वेळ जातो हे ॲडजस्ट करायला, म्हणजे कटिंगला तर वेळ जातोच जातो. परत शिवायला सुद्धा वेळ जातो, कारण हा गळारुंदी मॅच करणं, बाहीची डिझाईन मॅच करणं, जिथं कमी पडतंय फिटिंगला तिथं एक्स्ट्रा कापड जोडणं, हे प्रत्येक टेलरांपुढे खरंच मोठा टास्क असतोय. पण मी हे कट केलं. हे बघा तुम्ही पाहू शकता, मी सरळ असं कट केलेलं आहे, कुठला शेप वगैरे दिला नाही. नंतर आहे ना मी हे करणार आहे. आता इथं गळारुंदी टोटल कस्टमरला पाहिजे होती ती बघा, टोटल गळ्याची रुंदी 7 आणि हे आहे ते जवळ-जवळ 9 आहे बघा हे. आता हे कसं मी कमी करणार आहे, कशा पद्धतीनं कमी करून शिवते बघा. हे बघा एवढं आहे. आणि जनरली शोल्डर असतंय ते आपल्याला 3 इंचाचं लागतंय. शोल्डर 3 इंचाचं ठेवून गळारुंदीसुद्धा आपल्याला मॅच करायची. तर मी काय केलेलं आहे, हे 1.5 इंच मी टिप मारून घेतलेली बघा. गळारुंदी आहे ती कमी केली, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी बसल. नशिबानं कस्टमर थोडंसं हेल्दी आहे, म्हणजे 38 साइजचा हा ब्लाऊज आहे. हा जर 32चा 34चा ब्लाऊज असता ना, तर ह्याला ना बॅकचा गळा अजिबातच सूट झाला नसता, बसलाच नसता. कारण गळारुंदी एवढी मोठी आहे. काय-काय वेळेस असे ब्लाऊज सगळ्यांसमोरच येतात आणि हे खरंच मोठं चॅलेंज असतंय आपल्यासमोर, की जे त्यांनी दिलंय त्यापेक्षा बेटर आपल्याला हे स्टिच करून द्यायचं असतंय. बरोबर ना मैत्रिणींनो? तर हे बघा पूर्ण मी असं जसा गळ्याचा मार्क आहे तसं स्टिच करून घेतलेला आहे. तरी पण मी ना साइडनी 1-1 इंच ठेवलेलं आहे. जी डिझाइन आहे गळ्याची त्याच्या साइडने ना 1-1 इंच असं ठेवलेलं आहे. कारण बरोबर जर मी मारलं असतं ना, तर गळ्याची रुंदी आहे ना, ती फक्त आणि फक्त 2 इंचाची सॉरी शोल्डर पट्टी जी आहे ती फक्त 2 इंचाची राहिलेली असती. आणि नंतर आहे ना अस्तरवर मी दाबटीप देऊन घेणार आहे. तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने दाबटीप दिलेली आणि परत आहे ना आपल्याला हे हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, थोडंसं हाताने सेट करून घ्यायचं आहे. आपण गळ्याला दाबटीप पण मारलेली आणि आता बॅक पार्ट स्टिच करताना ना अस्तर आणि बॅक पार्ट व्यवस्थित आहे का नाही हे चेक करायचं आणि सरळ अशी टीप मारायची. एक्स्ट्रा कापड दिसत असेल तर कट करायचं आणि छोटे-छोटे कट द्यायचे. आणि हे नंतर आतमधून सगळं ह्याचं पोर्शन काढायचं आणि तुम्ही पाहू शकताय किती छान गळा ह्याचा सेट झालाय. आणि हे असंच टार्गेट सगळ्यांसमोर आलेलं असतंय. आणि हे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.